स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 आणि आज आपली या ठिकाणी तिसरी फवारणी ही झालेली आहे। आणि त्यासाठी आपण कुठले घटक आणले होते, त्याच्यामुळे काय फायदा होतो आणि किती रुपयाचे झाले हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत। आणि कपाशीला काय याच्यापासून बेनिफिट होणार आहे ते सुद्धा सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आज आपण सकाळीच आपल्याकडे हे दोन घटक आपण विकत आणले नवीन। एक ॲसेटामा स्प्राइड आपण पांढऱ्या माशीसाठी आणले होतो आणि एक हुमेत्सू हे चिलेटेड मायक्रोन्यूटन प्लस NPK घटक आहे याच्यामध्ये। आणि आपल्याकडे जुनं जे शिल्लक होतं, तर बघा पहिल्या फवारणीमध्ये हे आपण इमिडा मारलं होतं, त्याच्यातलंच एक शिल्लक राहिलं होतं, ते आपण या फवारणीमध्ये वापरून राहिलो, ठीक आहे। आणि दुसऱ्या फवारणीमध्ये ॲसिफेट आणलं होतं, त्याच्यातलं शिल्लक होतं ते सुद्धा आपण या फवारणीमध्ये वापरून राहिलो, म्हणजे हे नवीन घटक आणायची आपल्याला आवश्यकता पडली नाही, ठीक आहे। आणि मोनोक्रोटोपास सुद्धा आपल्याकडे जुनं होतं, पण हे आपण वापरून नाही राहिलो। पण हे सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जर सरलं तर आपण या ठिकाणी याला वापरू शकतो, किंवा तुमच्याकडे जर मोनो असेल किंवा इमिडा असेल, दोनपैकी कुठले वापरू शकता। मोनो जर वापरलं तर त्याच्यामुळे कपाशी शेंडा काढते, त्याच्यामुळे वाढ झालेली आपल्याला थोड्या प्रमाणात दिसून येते। तर तुम्ही मोनो वापरू शकता किंवा इमिडा वापरू शकता, दोनपैकी कुठलेही वापरू शकता, ठीक आहे। तर हे तिसरी फवारणी आपली। आणि त्याचबरोबर आपण पांढऱ्या माशीसाठी आपण ॲसेटामा स्प्राइड आणलं होतं, तर 250 ग्रॅम आणलं आहे। हे आपल्याला एवढं लागलं नाही, याच्यामध्ये शिल्लक आहे, ठीक आहे। तर आपल्याला 7 पंप बसले 2 एकरामध्ये, ठीक आहे। तर याच्यातलं जे शिल्लक आहे, तर हे आपल्या पुढच्या फवारणीमध्ये आपल्याला काम येणार, म्हणजे पुढच्या फवारणीमध्ये ॲसेटामा स्प्राइड आणायचं आपल्याला सुद्धा काम पडणार आहे, म्हणजे तो एक खर्च आपला या ठिकाणी वाचणार, ठीक आहे। तर आता आपण एक हे चिलेटेड मायक्रोन्यूटन आणलं होतं। आता हे झाले सर्व कीटकनाशक, हे कीटकनाशक झाले। आणि हे जे कपाशीवर काय काम करणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया, ठीक आहे। तर हे 320 रुपये आणि हे 400, म्हणजे 720 रुपयाचा एक आपलं हे फवारणीचं औषध झालं। म्हणजेच तिसऱ्या फवारणीला आपल्याला खर्च म्हणजे 720 रुपये, ठीक आहे। गेल्या फवारणीतलं औषध जे आणलं ते शिल्लक राहिलं ते सोडून द्या, मागच्या फवारणीत ते कॅल्क्युलेशन आलं, पण आताच्या याच्यामध्ये 720 रुपयाचं हे झालेलं आहे, ठीक आहे। तर हे जे हुमेत्सू आणलं आपण इफको कंपनीचं, याचं काय बेनिफिट आहे बुवा आता, ठीक आहे। तर यावर आपण सविस्तर पाहूया, ठीक आहे। तर हे एक चिलेटेड मायक्रोन्यूटन आहे। चिलेटेड म्हणजे हे त्वरित म्हणजे लवकरच पिकाला लागू होतं। आणि याच्यामध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे सुद्धा आहे, आणि मायक्रोन्यूटनचे घटकसुद्धा आहे, मॅग्नेशियम, सिलिकॉन, कॉपर, ठीक आहे, बोरॉन वगैरे। आणि त्याच्यामध्ये फुलविकसुद्धा आहे याच्यामध्ये, ठीक आहे। आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे चांगलं आहे, आपण हे याच्या आधीसुद्धा वापरलेलं आहे। आणि याच्यामुळे झाडाची वाढसुद्धा होते, फुलं लागण्यास मदत होते, फुलातून फळात रूपांतर होते। त्याचबरोबर जे काही आपण खत दिलेलं असते जमिनीमध्ये, जे झाडाला लागू होत नाही, ते झाडाला लागू करण्यासाठी सुद्धा याचं काम आहे हुमेत्सूचं। तर म्हणजे एकंदरीत त्याचा चांगल्याच पद्धतीनं आपल्याला हुमेत्सू जे आहे इफकोचं, त्याचा चांगला रिझल्ट आहे। त्याच्यामुळे आपल्या कपाशीचं जे काही आता आपण फवारणी केली, तर हे अशा पद्धतीची जी आपली कपाशी आहे, तर याचा आपण जे GPS मॅप कॅमेराद्वारे फोटो काढणार आहे, ठीक आहे। समजा एकाच अँगलनं, समजा अशा अँगलनं आज फोटो काढला तर इथून 10 दिवसानं, ठीक आहे, म्हणजे आपल्याला फरक जाणवं, 4 दिवसाच्या अंतरानं आपल्याला फरक जाणवं। त्याच पद्धतीनं आपण याचे फोटो काढणार आहे, म्हणजे आपल्याला काय रिझल्ट आला 8 ते 10 दिवसांनी, म्हणजे आज समजा आपण फोटो काढला तिथून 10 दिवसानं GPS मॅप कॅमेऱ्यानुसार। असं नाही का बा आपण आज फोटो काढला आणि परत नंतर काढला आणि त्या फोटोला एडिट केला, अशासारखं काहीच नाही। आपण GPS म्हणजे त्याच्यावर लोकेशन, डेट, टाईम वगैरे सर्व येणार आहे, आणि तुम्हाला जे काही आपल्याला रिझल्ट आला ते आपण प्रत्यक्षात आपण दाखवणार आहे, म्हणजे की आपल्याला रिझल्ट काय आला आणि काय रिझल्ट मिळत आहे। तर एकंदरीत हेच होतं की आपण जे काही फवारणी घेतो, तर आपल्याला रिझल्ट महत्त्वाचा आहे। आणि नियोजन आहे आपलं, आता पात्या फुलाचं अवस्थेचं नियोजन आहे, तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला योग्य नियोजन होणं गरजेचं आहे। कीटकनाशकचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे। तसंच पात्या फुलं आहे, तर ते आपल्या कपाशीवर टिकून राहायला पाहिजे, पाती गड होऊ नये। तसंच आपलं जे काही पात्यातलं बोंडात रूपांतर झालं पाहिजे, या अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे। आणि जे काही फवारणी केली त्यामुळे आपल्या कपाशीचं योग्य नियोजन चालू आहे, आणि त्याच पद्धतीनं आपली कपाशी चांगली डेव्हलप होणार आहे। तुम्हाला 8 दिवसानंतर GPS मॅपनुसार काढलेले फोटो ते मॅच करून आपण दाखवणार आहे। तर अशा पद्धतीनं आपली कपाशी आहे, फांद्या वगैरे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे, आणि पातेसुद्धा लागलेले आहे, ठीक आहे। तर चांगल्या क्वालिटीची कपाशी आहे। तर अशा पद्धतीनं आज आपली या ठिकाणी तिसरी फवारणी झाली आहे। तर भेटूया पुढलं खत नियोजन, तसंच फवारणीचं पुढलं काय, कशा पद्धतीनं नियोजन महत्त्वाचं, जे आपल्या कपाशी रोग आहे, कपाशीची कंडिशन आहे,
त्यानुसार आपल्याला फवारणी करावं लागेल, की असं नाही की आता बाबा तिसरी फवारणी हेच करायची आहे म्हणून किंवा चौथी फवारणी हेच करायची आहे म्हणून तीच केली पाहिजे, अशातला काही भाग नाही. आपल्या कपाशीवर कुठला रोग आहे, कपाशीची सिच्युएशन म्हणजे काय कंडिशन आहे, तिच्यामध्ये काय बदल झाला, काय रोग आहे ते पाहून आपल्याला त्यावर फवारणी करावं लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला चौथी फवारणीसुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. ज्या शेतकऱ्यांची तिसरी व्हायची असेल त्यांच्या पिकावर कुठला रोग आहे, कोणती म्हणजे कशा पद्धतीची क्वालिटी आहे, तिला कसं डेव्हलप केलं पाहिजे, त्यानुसार फवारणी घेणं गरजेचं राहील. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.